चला आता आम्ही निघालो आहोत इकडनं. धन्य झालो, मन प्रसन्न झालं. बघा श्रीरामजीचे वानर भक्त आहेत आमचे हनुमान दादाचे. आता निघालो आम्ही इकडनं. भरपूर रश आहे सॅटर्डे संडे असल्यामुळे. 10-12 हजार लोक असतील. आणि आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. चला तुम्ही पण आमच्या बरोबर व्हिडिओ बघत राहा. अपडेट भेटत राहील तुम्हाला. आम्ही कुठे जातोय, काय करतोय, कसे दर्शन झाले. जसं जसं शूट करायला भेटला, टाईम भेटला तसं तसं केला आहे. मी काही प्रोफेशनल ब्लॉगर नाही आहे. जसं मला जमतं मी तसं करते शूटिंग. चला भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने.
आता पोचलो आहोत बिभीषण मंदिरकडे आणि बिभीषण रावणचे भाऊ होते आणि त्यांनीच श्रीरामजीला मदत केली होती श्रीलंकेचा रस्ता दाखवण्यासाठी. बिभीषणजीचं मंदिर तुम्हाला मी दाखवते किती सुंदर आहे. बघा आमचे दर्शन खूप छान झाले. थोडंफार व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. मंदिरामध्ये श्रीरामजी, हनुमानजी, माता सीता, लक्ष्मणजी आणि विभीषण आहेत. मस्त मूर्ती आहेत त्यांची आणि खूप छान दर्शन झाले आमचे. ह्याच्यापुढे आम्ही जाणार आहोत पंचमुखी हनुमानजी आणि आपले जे APJ अब्दुल कलाम आपले जे राष्ट्रपती होते त्यांचं इकडे जन्म झाला आहे. त्यांचं घरी दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, पण आमचं जसं जसं आम्हाला टाईम भेटेल तसं तसं आम्ही दर्शन करू सगळीकडे आणि त्यांच्या पण घरी जाण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला त्यांचं घर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन, पण तेवढा वेळ आहे की नाही ते पुढे बघूया आम्ही काय होईल आता. पंचमुखी हनुमानजीचं दर्शन झालेलं आहे आणि आता पण ते दगडं आहेत जी पाण्यामध्ये तरंगतात आणि आम्हाला खूप प्रसन्न झालं बघून. आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. मागे APJ अब्दुल कलामजीचं घर आहे, म्युझियम आहे आणि म्युझियममध्ये अलाउड नाही आहे कोण. आणि इकडेच मी ब्लॉग माझा एंड करते. भेटूया उद्या सकाळी नवीन सुरुवाती नवीन टॉपिकवरती. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.